नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. हा जो फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे तो अतिशय जवळून पहा. या फोटोमध्ये तुम्हाला कोण कोण दिसतं आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत, त्यांच्या बाजूला अजित पवार दिसत आहेत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दिसत आहेत, पलीकडच्या बाजूला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहेत, माजी मुख्यमंत्री नारायण राणे आहेत, जे आत्ताचे नुकतेच मंत्रिपदाची शपथ घेतलेले छगन भुजबळ आहेत आणि त्यांच्या पलीकडे आहेत प्रफुल्ल पटेल. आता हा फोटो मी तुम्हाला का दाखवला आहे? या फोटोमधलं वैशिष्ट्य काय? या फोटोमधलं वेगळेपणा काय? तर तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही चाणक्य वाचक आहात, तर हे जे फोटोमध्ये जे सगळे नेते मंडळ दिसत आहेत देवेंद्र फडणवीस हे वगळता, तर या सर्वांवरती स्वतः देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपनं जोरदार टीका केलेली होती. आणि आता याच मंडळींच्या गराड्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे अतिशय बिनधास्तपणे बसलेले दिसत आहेत. सुनील तटकरे यांच्यावरती किंवा अजित पवार यांच्यावरती सिंचन घोटाळ्याचा आरोप झालेला होता, अशोक चव्हाणांवरती आदर्शचा घोटाळ्याचा आरोप झालेला होता, नारायण राणे यांच्यावरती खुद्द देवेंद्र फडणवीस हे विधानसभेमध्ये बोललेले होते, छगन भुजबळ हे तर भाजपच्या पाठपुराव्यामुळे तुरुंगामध्ये गेलेले होते आणि प्रफुल्ल पटेल यांना देखील थेट दाऊशी संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला होता. आणि आता हे सगळं तुम्हाला फोटो दाखवायचं कारण काय? तर आता या फोटोमधली एकच व्यक्ती थोडी मंत्रिपदापासनं किंवा सत्तेच्या पदापासनं सत्तेच्या मोठ्या पदापासून लांब होती, ती व्यक्ती म्हणजे छगन भुजबळ. आणि छगन भुजबळ यांचा आजच शपथविधी पार पडलेला आहे. जे किरीट सोमय्या या सर्व नेत्यांच्या विरोधात बेंबीच्या देठापासून आरोप करत होते, ते किरीट सोमय्या यांची आठवण आज सर्वांना येते आहे. याच छगन भुजबळ यांच्याविषयी देवेंद्र फडणवीस बोललेले होते, छगन भुजबळ तुम्ही जामिनावरती आहात, तुम्ही फार मला आव्हान द्यायच्या फंदामध्ये पडू नका. आणि याच छगन भुजबळ यांच्या विरोधात महाराष्ट्र सदनचा आरोप झालेला होता, त्यांच्यावर छापे पडलेले होते, बेनामी संपत्तीचा आरोप झालेला होता आणि त्याच छगन भुजबळांसाठी खास शपथविधी आज पार पडलेला आहे. म्हणजे अशी सध्या वेळ आलेली आहे की ज्यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले आहेत ते सर्वजण आज सत्तेमध्ये सहजपणे जाऊन बसलेले आहेत. म्हणजे जर तुम्हाला सत्तेमध्ये जायचं असेल तर किरीट सोमय्या यांनी तुमच्यावर आरोप केले पाहिजेत, अशी काहीतरी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळं छगन भुजबळ यांना घेण्यामागे काय ठोकताळे आहेत, छगन भुजबळ यांच्यामुळे राष्ट्रवादीला काय फायदा होणार आहे, ओबीसी कार्ड कसं खेळलं जाणार आहे, याचे सगळे विश्लेषण आपण पुढे करू. पण खरोखरीच भाजप याचा कधी विचार करणार आहे की नाही, की ज्यांना आपण गुन्हेगार समजत होतो, आरोपी समजत होतो, भ्रष्टाचारी समजत होतो, त्यांच्यासोबत तुम्ही इतक्या उघड पद्धतीनं आणि इतकी स्पेशल ट्रीटमेंट तुम्ही त्यांना देता, याचं उत्तर कधीतरी मतदारांना देणार आहात का? आता छगन भुजबळ यांच्या या आजच्या मंत्रिपदाविषयी, छगन भुजबळ यांना खरोखरीच असं वाटलं नव्हतं की आपल्याला अशा एखाद्या स्पेशल आपल्यासाठी खास असा स्पेशल समारंभ घडून आणला जाईल आणि आपल्या एकट्याची मंत्री म्हणून शपथ आपल्याला दिली जाईल. कारण त्याला तसेच घडलं की जे धनंजय मुंडे बीडमधल्या गुन्हेगारीच्या आरोपावरनं संकटात आलेले होते, त्यांना राजीनामा द्यावा लागलेला होता, पण तरीही भुजबळ हेच त्यांच्या जागी निवडले जातील याची अजिबात शक्यता नव्हती. पण असं अजितदादांना एकदम छगन भुजबळांचा पुळका का आला असावा, याचं आत्ता उत्तर आपण शोधत आहोत. एक सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे की आत्ताचं जर अजित पवारांचं आपण जर पाहिलं, त्यांनी आपला पक्ष विस्तार करण्यासाठी आक्रमक धोरण ठेवलेलं आहे. अनेक ठिकाणी त्यांनी काँग्रेसचे, भाजपचे, शिवसेनेचे नेते फोडलेले आहेत. नांदेड असो की सांगली किंवा जळगाव या ठिकाणी बऱ्या नेत्यांना प्रवेश देऊन आपला पक्ष विस्ताराचा कार्यक्रम धडाक्यात सुरू केलेला आहे. आता धनंजय मुंडे जे आहेत ते बऱ्याच आरोपांनी देखील गर्भगळी झालेले आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं आजारपण देखील त्यांना थोडंसं एकदम सक्रिय होण्यापासून दूर ठेवत आहे. मग ओबीसींची एक धडाडती तोप म्हणून त्यांनी भुजबळ यांची निवड केलेली असावी. जे छगन भुजबळ अगदी अजित पवारांवरती राग खाऊन होते, खार खाऊन होते, त्याच भुजबळांना अजित पवारांना पुन्हा निवडावं लागलेलं आहे. अर्थात ओबीसी जो मतदार आहे तो देखील राष्ट्रवादीला हवा आहे. अजित पवार ज्या पद्धतीचं राजकारण करू पाहत आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांना स्वतःची अशी एक इमेज प्लस ओबीसी आणि प्लस मराठा अशा 3 आधारांवरती त्यांना आपलं राजकारण पुढे न्यायचं आहे. पुणे,
नाशिक, सांगली, कोल्हापूर, सातारा हा जो बेल्ट आहे तो त्यांना असं वाटतं आहे की त्या ठिकाणी आपला प्रभाव चांगला आहे. मराठवाड्यातले काही जिल्हे आहेत, अशा ठिकाणच्या जिल्हा परिषदा किंवा महापालिका ताब्यात घेण्यासाठी त्यांना छगन भुजबळांची मदत होऊ शकते. त्यामुळं छगन भुजबळ यांचा शपथविधी पार पडलेला आहे. त्यामुळं अंजली दमाने असोत किंवा सामाजिक कार्यकर्ते इतर कोणी असोत किंवा विश्लेषक असोत, त्यांच्या विश्लेषणाला आणि आधी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना कोणतीही किंमत भाजपवाले देत नाहीत, हे देखील तितकंच आता उघडपणे दिसून आलेलं आहे. जेव्हा भुजबळ यांचा मंत्रिमंडळात शपथविधी करायचा ठरलं असेल तेव्हा त्यास नक्कीच भाजप नेतृत्वाची देखील परवानगी घेतली गेली असेल. अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांच्या ग्रीन सिग्नलशिवाय हा शपथविधी होऊ शकत नाही. याचा अर्थ भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वांना देखील छगन भुजबळ हे हवेसे वाटत आहेत. असं वाटत होतं की छगन भुजबळ अजित पवारांची राष्ट्रवादी सोडून भाजपमध्येच जातात की काय, याची देखील चर्चा सुरू झालेली होती. पण अजित पवार यांनाच आता 2 पावलं मागे यावं लागलेलं आहे आणि छगन भुजबळांना मंत्रिपद द्यावं लागलेलं आहे. त्यामुळंच भाजपने किती आरोप केलेले असले तरी अजित पवार किंवा इतर असे जे नेते आहेत त्या सर्वांसोबत भाजप आता सत्तास्थानावरती आहे. आणि भाजपची जी घोषणा होती की देश आधी, त्यानंतर पक्ष, त्यानंतर सत्ता आणि त्यानंतर मी, असं काहीतरी त्यांचं गृहीतक ते मांडत होते. पण भाजपसाठी देखील सत्ता महत्त्वाची आहे आणि त्यासाठी छगन भुजबळांचा शपथविधी आज झालेला आहे. भ्रष्टाचाराची विरुद्ध जी लढाई होती तो तर एक बहाणा होता, सत्ता मिळवणं हा खरा शहाणपणा होता. हेच आजचं मूळ धोरण आहे, एवढं मात्र निश्चित. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.